फेरी मारताना तिथे एक बाई दिसली, सफेद साडीवाली. तिने मला फक्त विचारलं, की "तुला मी रंग लावू का?" उठली अशी झोपून आणि सरळ असं समोर आरसा होता, तिने आरशात पाहिलं. आरशात पाहिल्याबरोबर ती एकदम दचकली. तिला असं वाटलं, "बापरे! माझा चेहरा का असा झाला?" तिने असं ठरवलं, की आता ह्याच्यापुढे मी कोणालाच या गावात होळी खेळायला देणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ओपन पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमचा होस्ट पृथ्वी आहेर. तर आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत ते आपल्याला होळीची एक थरारक गोष्ट सांगणार आहेत. तर चला सुरुवात करूया. तर मॅम तुमचं नाव काय? नमस्कार. माझं नाव सायली संजय गावडे. मी आता जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ही एकदम 10 वर्षापूर्वीची आहे. खूप जुनी गोष्ट आहे. पण माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत ही घडलेली घटना आहे म्हणून मी सांगते. तर तिच्या गावी ती होळी खेळायला गेलेली. गावी असा होळीचा सण एकदम चांगला असतो म्हणून तिला ते बघायची होती गावची होळी कशी खेळतात त्याच्यासाठी ती गेलेली गावी. गावी तिने बघितली होळी कशी खेळतात, चांगलं सगळे एन्जॉय करत होते. सगळे एकदम फेस्टिव्हल त्यांचा साजरा करत होते. तिने पाहिली वगैरे होळी खेळली ती पण स्वतः वगैरे आणि मग नंतर ती घरी आली. घरी आल्याच्यानंतर संध्याकाळी मग नंतर तिने बघितलं की घराच्या बाहेर कोण पडत नाहीये. एकदम सामसूम असं गाव दिसतंय. छोटंसं खेडेगाव होतं. पण सगळे सण साजरे करणारं ते गाव होतं. प्रत्येक सण ते लोकं साजरे करायचे, एन्जॉय करायचे. पण होळीचा सण त्यांनी फक्त दिवसा साजरा केला. संध्याकाळच्या नंतर ते लोकं शांतच होते. कोण घराच्या बाहेर पडलं नाही किंवा काय अच्छा. असं. मग नंतर तिने विचारलं पण, की "असं का म्हणजे कोण दिसत कसं नाही बाहेर?" आता दिवसभरात तर चांगलं या लोकांनी सगळं एन्जॉय केलं. म्हणजे आता पूर्ण गाव सामसूम झालेलं. सामसूम झालेलं आणि कोण हे करत नव्हतं, की एकदमच म्हणजे सन्नाटासारखं असं एकदम होतं. तर ती विचारायला लागली, की असं मनात विचार करायला लागली, की का असं म्हणजे अ, दिवस एवढा चांगला साजरा केला आणि आता रात्री कोण दिसत नाही. संध्याकाळच्या नंतर कोण बाहेर पडत नाही. तर ते असं विचारलं पण तिने, तर कोणी काय एवढं लक्ष नाही दिलं. तिने पण काय एवढं सिरियसली घेतलं नाही. तिला फक्त झालं, की दिवसभरात मी होळी एन्जॉय केली, सण साजरा केला हे तिला ती म्हणजे खुश होती त्या ह्याच्यात. नंतर मग संध्याकाळी तिला काय समजलं नाही म्हणून तिने काही ती गोष्ट सोडून दिली विचारायची. नंतर थोडंफार असं ती फ्रेश वगैरे झाली. जेवून वगैरे रात्री अशीच ती जरा थोडी फेरफटका मारायला बाहेर आले. म्हणजे गावात कसं आपण फेरी मारतो असं, तसं ती फेरफटका मारायला आले. आणि तिला एवढं काही ध्यानीमनी नव्हतं, की असं काय या गावात घडू शकतं किंवा काय असं. ती सहज अशी एका ठिकाणी अशी म्हणजे फेरी मारत होती. तेवढ्यात तिला तिथे एक सफेद साडी नेसलेली बाई दिसली. तर ती बाई हसली तिच्याबरोबर आणि तिने पण तिच्याकडे पाहिलं. पण तिला काय समजलं नाही. फक्त असे एकमेकांकडे त्यांनी बघितलं. तिच्या त्या सफेद साडी नेसलेली जी बाई होती ना, तिच्या हातात रंग होता. तर ती फक्त एवढंच म्हणाली, की "मी तुला हा रंग लावू का?" तर ती जरा थोडी अशी चरकली, की घाबरल्यासारखी झाली आणि ती पटकन अशी पाठी वळून घरी आली. तिला असं फक्त जाणवलं, की तिच्या हातावर काहीतरी ओलसर असं पडलंय, काहीतरी असं पाणी पडल्यासारखं असं तिला जाणवलं. पण तिने एवढं काय त्याच्यात हे नाही केलं. ती घाबरलीच अशी म्हणजे जरा थोडी हे झाली, चरकल्यासारखी झाली आणि घरी आली. घरी आली आणि मग ती झोपली. म्हणजे ती एवढं तिच्या डोक्यातच नव्हतं, की काय असेल किंवा काय. ती घरी येऊन झोपली. झोपल्याच्या नंतर सकाळी ती उठली. उठल्याच्यानंतर तिच्या हातावर ना एक असा लाल डाग होता. तो डाग रक्तासारखा होता. रक्तच होतं ते सुकलेलं रक्त वगैरे असतं ना, त्याप्रमाणे होतं ते. मग ते रक्त बघून ती घाबरली. नंतर ती उठली अशी झोपून आणि सरळ असं समोर आरसा होता, तिने आरशात पाहिलं. आरशात पाहिल्याबरोबर ती एकदम दचकली. तिला असं वाटलं, "बापरे! माझा चेहरा का असा झाला?" मग चेहरा पूर्ण असा व्हाईट झालेला आणि सुरकुत्या पडलेला, डोळ्याच्या खाली असा ब्लॅक-ब्लॅक असं वर्तुळ होती आणि तिच्या हाताला पण ते डाग होता आणि तो डाग असा एकदम स्ट्राँग होता. म्हणजे असं असं हे पडलेला असतो ना डार्क डाग असा, तसा होता. ते रक्त जमा होते रक्त तसं. होऊन सुकलेलं रक्त असतं ना, त्याप्रमाणे तो डाग होता. ती घाबरली. लगेच तिने मावशीला हाक मारली. तिच्या मावशीच्या घरी ती होळी साजरी करायला गेली. तर तिने मावशीला हाक मारली, की "मावशी बघ ना, हे बघ हे असं का झालं आणि माझा चेहरा असा का दिसतो?" म्हणजे ती स्वतःच घाबरली. मावशी पण घाबरलीच. कारण थोडंफार मावशीला आधीची स्टोरी माहिती असणार. हां. त्या गावामध्ये जे काही घटना झाल्या असतील त्याप्रमाणे. आणि मग त्या मावशीने तिथल्या गावकऱ्यांना बोलावलं, की असं-असं मावशीने तिला विचारलं नाही, की म्हणजे तू रात्री हां, तिने विचारलं, मावशीने विचारलं तिला. तर ती बोलली, "नाही, मी फक्त अशी गेली, तर मला तिथे एका फेरी मारताना तिथे एक बाई दिसली,
सफेद साडीवाली. तिने मला फक्त विचारलं, की "तुला मी रंग लावू का?" तर मी काय तिला बोलली नाही आणि मी निघून आले. बस एवढंच. मग ती मावशी फक्त असं म्हणजे त्यांना समज म्हणजे मावशीने फक्त मान हे केली आणि गावकऱ्यांना बोलावलं. म्हणजे तिकडचे जे पंच वगैरे असतात त्यांना बोलावलं. त्यांना सांगितलं, की "हे बघा, असं-असं झालंय." झाले. तर मग ते बोलले, "ठीक आहे, आपण त्याच्यावरती उपचार करू." त्यांच्या गावात ते असे साधू बाबा जे असतात ना, की जे असा काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्यावरती उपचार करणारे, ते आले सगळे तिला हे करायला. त्यांनी ते उपचार सुरुवात केली. पण त्याच्या अगोदर तिथले एक असे जे वयस्कर व्यक्ती होती ना, जी फार जुनी म्हातारी व्यक्ती, की त्या व्यक्तीने त्यांच्या डोळ्यासमोर ती घटना झालेली होती म्हणून त्यांना माहिती आहे. तर त्या गावात एक असं म्हणजे त्या म्हातारी जी व्यक्ती होती त्यांनी सुरुवात केली सांगायला त्याच्या आधी, की असं-असं या गावामध्ये एक कपल होतं, नवरा-बायको. त्या दोघांचा आवडता सण होता होळी. तर ते चांगले होळी खेळायचे त्यावेळेला. म्हणजे ते जेव्हा-जेव्हा होते म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी होळी चांगली एन्जॉय केली त्यांच्या संसाराच्या लाईफमध्ये. आणि अचानक तिच्या नवऱ्याची डेथ झाली काही कारणामुळे आणि तो होळी हा सण तिचा पण आवडीचा होता, नवऱ्याचा पण होता. मग डेथ झाल्यामुळे ती एकदम हे झाली, की अरे म्हणजे ती त्या ह्याच्यातनं बाहेरच येऊ शकत नव्हती. आणि मग नंतर जेव्हा नेक्स्ट 1 वर्षांनी परत होळीचा सण आला, तर तिला सारखी त्या नवऱ्याची आठवण यायची, की आता माझ्याबरोबर होळी खेळायला कोण आहे? म्हणजे मी कोणाबरोबर खेळू? पण तरी पण तिचा आवडता तो होळीचा हे असल्यामुळे ती इतरांबरोबर खेळायला जायची गावातल्या लोकांबरोबर किंवा काय असं एन्जॉय करायला. पण ते गावातले लोकं तिला असे हे करायचे म्हणजे "नाही तू आता खेळायचं नाही. तू आता अशी विधवा आहेस किंवा तुझा नवरा" बोलायचे सारखं तिला. हां, तर तुला असे ते टोचून बोलायचे तिला ते असे हे करायचे, टोचून वगैरे बोलायचे, की "नाही, नाही, तू आता असं काय बोलायचं म्हणजे हे करायचं नाही. तू होळी खेळायची नाही, तू एन्जॉय करायचं नाही, तू कुठला सण साजरा नाही करायचा." तर तिला ते एकदम हे झालं, म्हणजे तिने खूप मनावर घेतलं, की "अरे, माझा आवडता सण माझ्या नवऱ्यासोबत मी एवढा चांगला एन्जॉय करायची, गावकऱ्यांसोबत म्हणजे सगळ्या गावाबरोबर ती एन्जॉय करायची. पण ते आता मला मी काय हे करू शकत नाही." तर मग ते सतत तिला असं गावातले लोकं असं जाणीव करून द्यायचे, की "तू अशी आहेस, तू हे साजरा नाही करायचा, तू हा सण नाही करायचा, तू हे नाही करायचं, तू ते नाही करायचं." मग त्यामुळे ती एकदम अशी डिप्रेशनमध्ये गेली. आणि मग नंतर ती बोलली, "मला जर काहीच साजरा नाही करायचा, माझा नवरा माझ्याबरोबर नाही, मग मी काय करायचं?" म्हणून मग तिने सुसाईड केली, आत्महत्या केली त्या गावामध्ये. आणि आत्महत्या केल्याच्या नंतर तिने असं ठरवलं, की आता ह्याच्यापुढे मी कोणालाच या गावात होळी खेळायला आता देणार नाही. असं तिने ठरवलं. मग तेव्हापासून ज्या वेळेला असं त्या होळीमध्ये समजा कोण एन्जॉय करायला आलं किंवा रात्रीचं म्हणजे बाहेरून ज्याला माहित नाही. ज्यांना माहिती नाहीच आहे हां, तर ते असं आलं तर त्यांना ती त्रास द्यायची, गावातल्या लोकांना त्रास द्यायची. म्हणजे ती तो सण तिच्या आवडीचा असल्यामुळे ती कोणाला साजरा करायला द्यायची नाही. म्हणजे तुम्ही एन्जॉय करायचा नाही, जर मी नाही करू शकत. हे तुम्ही मला करून नाही दिलं तर तर हां, मी जर मला करून देत नाही, तर मग तुम्ही पण नाही करायचं. असं तिने ते असं हे केलं. ते जे म्हातारे जे होते ना, पूर्वीचे जे आजोबा होते, त्यांनी असं सांगितलं. मग ती मावशी बोलली, मावशी म्हणाले, की "ठीक आहे, आता ते तर सुरुवातीची गोष्ट आहे. आता आपण ह्याच्यावरती काय उपचार करू शकतो?" कारण ही भाची माझ्याकडे आली आहे राहायला. तर तिला मी असं हे परिस्थितीत ती पण घाबरली आणि मग ते जे दुसरे साधू बाबा होते ना, म्हणजे तिकडचे जे पंडित होते, ते आले. ते बोलले, की "तुम्ही काही घाबरू नका. आपण त्याच्यावरती काहीतरी उपचार करू." म्हणून त्यांनी ते म्हणजे अंगारे म्हणा किंवा ते जप वगैरे असतात ते सगळे करून ते सगळं तिचं थोडंफार त्यांनी ते उतरवलं. तिला जे काय त्रास होता ना, तर हळू तिचं ते सगळं लाईट-लाईट ते हवन वगैरे केलं आता. हवन केलं हां, पूजा केली हां, हवन केलं, पूजा केली. सगळी म्हणजे ती जी पूजा होती त्यांना माहिती होतं, की ही पूजा केल्याने हिचा त्रास कमी होईल किंवा ती टोटली बरी होईल. बरी होईल आणि जिने त्रास दिलाय ना, ती हिला तिच्या ह्याच्यातनंच बाहेर काढेल. म्हणजे जे तिने पकडलंय तिला, हां. तर त्याच्यातनं तिला ती बाहेर काढेल असं त्यांनी हे केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी पूजा केली, हवन केलं. सगळं त्यांनी ते जे काय होतं विधी त्या केल्या पूजेच्या. त्याच्यानंतर तिचं ते जे डाग आहेत ते हलके-हलके थोडे लाईट व्हायला लागले. म्हणजे डार्क होते. चेहऱ्यावरचं पण जे तिला सुरकुत्या होत्या हे वगैरे सगळं हळू हलकं व्हायला लागलं. मग नंतर तिला पण असं जरा हे झालं, की नाही मी बरी होते किंवा काय. मग नंतर ते जे होते म्हणजे पंडित ते म्हणाले, "काय नाही, होईल ती व्यवस्थित." आणि त्याप्रमाणे त्यांनी पूजा करून तिला त्यातनं बाहेर काढला. व्यवस्थित म्हणजे झाली. तेव्हाच जायला लागले का डाग ते जेव्हा हळू-हळू म्हणजे हळू म्हणजे जेव्हा त्यांचं जसे ते मंत्रोपचार किंवा जे उच्चार करत होते, जे पूजेचे सगळे विधी करत होते, त्याप्रमाणे ते हळू ते
लाईट होत गेले. ते त्यांना दिसतायत म्हणजे तिला बसवलं समोर पुढ्यात. ते जेव्हा ते काय हवन वगैरे करत होते तेव्हा तिला बसवलं आणि त्यांच्या त्या ह्याच्याप्रमाणे त्यांची जी काही हे होती म्हणजे त्यांचा अभ्यास होता पंडितचा त्या म्हणजे बाबाचा, की असं-असं जे काय त्यांनी जे काही शिक्षा शिकलेले होते त्या बाबतीत त्यांनी ती पूर्ण ती हे केली आणि तिथं ते हळू थोडं-थोडं लाईट व्हायला लागलं आणि ती थोडी बरी व्हायला लागली. म्हणजे तिला पण असं जाणवलं ते. कम्फर्टेबल वाटलं, की मी जरा अशी हे झाले. ती बरी झाली. बरी झाली मग ती घरी आली. मग मावशीला म्हणाले, "मी जाते घरी." मग ती आली घरी. नंतर मग ती घरी आल्याच्या नंतर मग तिला असं झालं, की जेव्हा-जेव्हा ते होळीचा सण यायचा ना, ज्यावेळेला ती अशी त्या आरशात बघायची स्वतःला किंवा काय, तर तिला असा थोडा असा भास व्हायचा, का? की मला असं अजून म्हणजे अजून पण तिला भास व्हायची तिला की अजून भास व्हायचा, की अरे मग तिला अशी ती सावली दिसायची, की मला ही परत कलर लावते का? म्हणजे मला ही परत रंग लावते का? मला परत ते डाग येतील का? माझा परत चेहरा असा होईल का? म्हणजे तिच्या मनात ती एक अशी होळीच्या सणाच्या दिवशी ती अशी म्हणजे तिला त्रास होत नव्हता तेव्हा, हो. पण तिला एक ती मनात एक भीती भरलेली. त्यामुळे ती अशी घाबरली, की परत असं होणार नाही ना आता. होणार तर नव्हतं परत, पण ते एक तिने मनात घेतला तो श्वास घेतला, एकदम धसका घेतला त्यामुळे ती घाबरलेले होते. आता ही जी घटना मी सांगितली, ही माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत घडलेली होती. तर इथे याच्या अगोदर मी तिला विचारलं, की "मी ही तुझी घटना म्हणजे जी तुझ्या बाबतीत हा जो प्रसंग घडलाय, तो मी शेअर करू का?" तर ती म्हणाली, "सांग, पण माझं नाव घेऊ नको." त्यामुळे मी आता इथे तिचं नाव घेऊ शकत नाही. जिच्या बाबतीत ही घटना घडली ते आणि त्या खेडेगावाचं पण मी नाव सांगू शकत नाही. तुम्ही मला या ओपन पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. तर मॅम तुमची स्टोरी खूपच थरारक होती आणि धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलवर येऊन ती शेअर केली. तर भेटूया आपण एका नवीन रहस्यासोबत. तोपर्यंत बघत राहा ओपन पॉडकास्ट.